आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी आता कलेक्टर नाही राहिले तर काय? अगं म्हणजे आता नोकरी सोडली म्हटल्यानंतर हा बंगला पण सोडावा लागेल ना. हा बंगला सरकारी आहे. तर मग त्याच्याबद्दल तू काय विचार केलायस का? हे विचारायचं होतं. हे बघ सरू, तू राग नको माणूस. देव पावला म्हणजे तो आता विषय नाही. फक्त आता आदित्य आणि सुंदरी एक राहिले पाहिजेत बस. हा म्हणजे आपल्याला हे घर तर सोडावं लागणारच आहे. म्हणजे तू ह्या विषयावर विचार केलायस? बरं झालं बाई, आमच्या पण मनाची तयारी झालीच आहे. म्हणजे आपण इथनं दुसरीकडे कुठेतरी राहायला जायचं म्हणून. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला उत्सुकता आणि काळजी आहे म्हणून विचारलं ग. सरे तू राग नको मानू. हा नाही, मी रागवले नाहीये. उलट तुमचं बरोबर आहे आणि तुम्हाला हक्क आहे मला प्रश्न विचारायचा. मी जो काही निर्णय घेतलाय तो फारच कठोर निर्णय होता, पण या निर्णयामुळे तुमच्या सगळ्यांचीच फरफट झाली. तुम्ही काहीच बोलला नाही, तुम्ही मला साथ दिली. त्यामुळे तुम्हाला हक्क आहे मला प्रश्न विचारायचा. अगं काय खूळ घेऊन बसलीस डोक्यात? हा, आणि कसली फरफट? हे बघ, आम्हाला ह्याचा काय बी त्रास झाला नाही. उगीच काहीतरी खूळ घेऊ नकोस बाई डोक्यात. हे काय ग, मनातला बंगला, ती लाल दिव्याची गाडी. अगं पोरी, हे सगळं तू दिलंयस आम्हाला. अगदी मन भरलंय माझं. जाऊ आपण कुठंतरी. आणि सरे अगं एवढ्या देखण्या बंगल्यामध्ये राहायला मिळालं आम्हाला कोणामुळं? तुझ्यामुळंच ना. मग तुझ्या एखाद्या निर्णयामुळं जर तो बंगला सोडावा लागत असेल तर त्यात काय एवढं? हे बघ सरे, आपण इथनं खाली मान घालून नाही जात आहे, तर आपण ताठ मानेने चाललोय. अगं अभिमानानं हा बंगला सोडतोय आपण. सरे आपण अगं छोट्यातल्या छोट्या घरात आनंदानं राहू, पण एकदा तुझ्या मनात नेमकं काय चाललंय तेवढं कळू दे ग आम्हाला. नाही, खरं आहे, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिला ठामपणे म्हणून ताट मानेन आत्ता पण जगू शकतो. तुम्ही मला एवढी साथ दिली, पण खरं सांगू का, माझ्या डोक्यात ना फक्त राजीनामा द्यायचा आणि धनंजयनं सोडून आणायचं एवढंच होतं. घर सोडल्यानंतर काय करायचंय, कुठे जायचंय याचा अजून मी विचार नाही केलेला. थोडक्यात काय, आमच्या कोणाचाच विचार न करता तो राजीनामा दिलायस. आता सावीला घेऊन कुठे जायचं आपण? हे सगळं करायची काय गरज होती? मग दुसरं काय करणार होती ती धनंजय? तुमच्या जीवाचा प्रश्न होता आणि सुंदरीचं तुमच्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुम्हाला. तुमच्या जीवाच्या बदल्यात त्यांनी सुंदरीकडे राजीनामा मागितला आणि तिनं तो दिला. अहो तेच सांगतोय मी. सुंदरीने माझ्यावरती ऑलरेडी इतके उपकार केले तर मला या नक्षलींना शरण जायला नको हवं होत. अहो काहीतरी दुसरं ऑप्शन करता आला असता, काहीतरी वे आउट काढता आला असता. पॉसिबिलिटी होत्या. मरू द्यायचं ना मला तिथे. मरू द्यायचं? तुम्हाला मरू द्यायचं असं म्हणताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला समजतंय धनंजय? हे म्हणताना एक क्षणासाठी तुम्हाला माझा किंवा आरोहचा विचार करावा असं नाही वाटला? बरं माझं एक जाऊ दे, मी काही तुमची आई नाही. तुमच्या मेलेल्या बायकोची आई आहे मी. त्यामुळे कदाचित मी तुम्हाला जवळची नसेन वाटत, पण ते लेकरू, अहो त्यानं त्याची आई ऑलरेडी गमावली आहे आणि आता त्याचे वडील हिरो बनून मृत्यूला कवटाळायला निघालेत. हे त्या मुलांनी सहन करायचं?
आणि का कशासाठी त्याला हे सगळं सहन करायचं? म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का आपण सगळी मोठी माणसं काहीतरी निर्णय घेतोय आणि तो निर्णय त्या मुलावर लादतोय? आणि का करायचं आपण असं? मैथिलीनं अतिशय विश्वासानं आरोला माझ्याकडे सोपवलं होतं, म्हणून मी इथे या तुमच्या घरात तुमच्या संसारात राहिलीये. आता तुमच्या ह्या संसारात तुमच्या ह्या जबाबदाऱ्या घेत इथे एकही क्षण राहायची माझी इच्छा नाहीये. मी कायमची निघून जाईन तुमच्या ह्या संसारातलं. आई 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 माझं खरंच चुकलं. सॉरी. बघा तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. आई अहो मैथिली गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आहे तरी कोण? तुम्ही आहात, आरो आहे. मान्य आहे मला. मी आता जे बोललो ते चुकीचं होतं, पण मी ते फक्त भावनेच्या भरात बोलून गेलो. आणि खरं सांगायचं तर मी जेव्हा तिथे चंद्रपूरला गेलो तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. मला वाटत होतं तितकं सोपं नव्हतं सगळं. तिथे गेल्यावर मी जे काही पाहिलं ते नेहमीसारखं नव्हतं. ते नक्षलवादी खूप मोठा कट करत होते. त्यांचा काहीतरी खूप मोठा प्लॅन होता आणि मला ते थांबवणं गरजेचं होतं. मला खरंच मला कोणाचीच आठवण आली नाही. नक्षलवाद्यांना मला धडा शिकवायचा होता. त्यांना चांगली अद्दल घडवायची होती. मला फक्त आणि फक्त माझी ड्युटी दिसत होती. आई तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमच्या जागी खरंच बरोबर आहात आणि मी चुकलोय, मान्य करतो. मला प्लीज माफ करा, पण प्लीज तुम्ही असं घर सोडून जायचं बोलू नका. या घरात तुम्ही आहात म्हणून या घराला घरपण आहे. तुम्ही आहात म्हणून आरो आहे, म्हणून मी आहे. तुम्ही वेळोवेळी माझा असाच कान धरत राहा. रागवू नका म्हणून नाही सांगणार, पण हक्काने रागवा म्हणून सांगेन. खरंच आय एम सॉरी. असं बोलायला नको होतं. नाही तुम्ही माफी नका मागू. मीही भावनेच्या भरात जरा जास्तच बोलून गेले. आय एम ऑल्सो सॉरी. आता तुम्ही खरंच आराम करा. हा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. एक मिनिट, ते अजून एक काम बाकी आहे. काय झालं धनंजय? कोणतं काम? नाही, आईला तसं नाही म्हणायचं. आईला म्हणायचंय की आजपर्यंत सुंदरी जेव्हा केव्हा निर्णय घेते